नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या MS चॅप्टर GK या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक याविषयी प्रश्न उत्तरे बघणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? प्रश्नाचे उत्तर बघा. मूल शंकर तिवारी. प्रश्न क्रमांक 2. केसर-ए-हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली? मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये द्या. उत्तर आहे पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 3. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रश्नाचे उत्तर आहे बघा, लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 4. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे वृत्तपत्र कोणते होते? उत्तर आहे बघा, ज्ञानप्रकाश. प्रश्न क्रमांक 5. संपूर्ण भूमी ईश्वरांची आहे ही घोषणा कोणी केली? प्रश्नाचे उत्तर आहे बघा, विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 6. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी आवाज उठवला? उत्तर बघा, विठ्ठल रामजी शिंदे. प्रश्न क्रमांक 7. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झाला? प्रश्नाचे उत्तर बघा, टेंभू, जिल्हा सातारा. प्रश्न क्रमांक 8. मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रश्नाचे उत्तर बघा, जगन्नाथ. आपण त्यांना नाना शंकर शेठ हे सुद्धा म्हणतो. प्रश्न क्रमांक 9. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ. प्रश्न क्रमांक 10. अलंकार मीमांसा नावाचा लेख कोणी लिहिला? उत्तर आहे बघा, गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 11. पहिले महिला विद्यापीठ 1916 मध्ये कोणी स्थापन केले? प्रश्नाचे उत्तर आहे धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 12. यमुना पर्यटन हे मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणी लिहिली? उत्तर आहे बाबा पदमजे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, बऱ्याच वेळा विचारला गेला आहे. हा प्रश्न मार्क करून घ्या. प्रश्न क्रमांक 13. महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होता? या प्रश्नाचे उत्तर आहे थॉमस पेन. प्रश्न क्रमांक 14. हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संपादक कोण होते? उत्तर बघा, महर्षी कर्वे. प्रश्न क्रमांक 15. वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक कोण होते? या प्रश्नाचे उत्तर आहे बघा, शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 16. कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? उत्तर आहे बघा, यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 17. संयुक्त मंजूर पक्षाची स्थापना कोणी केली? उत्तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 18. 1884 मध्ये पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? प्रश्नाचे उत्तर आहे बघा, बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी. प्रश्न क्रमांक 19. गोपाळ गणेश आगरकर यांचे पहिले पुस्तक कोणते? पुस्तकाचे नाव आहे बघा, डोंगरीच्या तुरुंगात आमचे 101 दिवस. प्रश्न क्रमांक 20. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर आहे बघा न्यायमूर्ती रानडे. प्रश्न क्रमांक 21. मुरळी प्रतिबंधक चळवळ कोणी सुरू केली? उत्तर आहे बघा विठ्ठल रामजी शिंदे. प्रश्न क्रमांक 22. डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचे पूर्ण नाव काय? उत्तर आहे बघा रामचंद्र विठ्ठल लाड. प्रश्न क्रमांक 23. खंजिरी भजनसाठी खालीलपैकी कोणते समाज सुधारक प्रसिद्ध होत? उत्तर बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 24. भारतातील पहिले समाज सुधारक कोण होते? उत्तर बघा राजा राम मोहन रॉय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह.